मने सुटत नाही आणि म्हणून दारू वाईट. दारू विषयी बायकळ बडबड करणाऱ्यांना मुळात दारू काय चीज आहे हेच माहित नाही. बरोबर. एकदा घेतली की मने सुटत नाही म्हणून दारू वाईट. हे कसं काय? आता बघा, इथे तुम्ही सगळे विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना? मग 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता आणि ती जन्माची जिकटते म्हणून कोणी पदवी घ्यायचं टाकलंय का? तशीच बायको एकदा लग्नात माळ घालून बायकोचा लबेदा जन्मभर चिकटतो म्हणून कोणी बायको करायचं सोडलंय का? म्हणजे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, आणि दारूच केवढी वाईट. हे कसं काय? बरं, दारू ही प्रेमापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते. प्रेमात राजा सुद्धा गुलाम होते, पण मदिरेच्या प्रभावाने गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेमात प्रेयसीच्या प्रणयानीच्या लाथा खाव्या लागतात, पण उभ्या जगावर लाथ मारण्याची ताकद मदिरेच्या प्रभावाने मद्यपीच्या अंगात. असं आहे, मदिरा ही नीतिमत्तेला पण पोषक आहे. मद्यपी कधीही खोटं बोलणार नाही, मुळात त्याला खोटं रचून सांगताच येत नाही. मद्यपी कधीही कोणाची चहाडी करणार नाही, तर मागे कोण काय बोललं त्याचं त्यालाच आठवत. मद्यपी कधीही कोणाचा विश्वासघात करणार नाही, कारण मुळात त्याच्यावर कोण विश्वासच ठेवत नाही. असं आहे, आजकाल उघडपणे जी खाण्यापिण्याची अडचण निर्माण झाली आहे ती दूर व्हावी म्हणून आम्ही एक संस्था स्थापन करायचं ठरवलंय, आर्य मदिरा मंडळ. कसं आहे, आजकाल मद्यपान हे हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभावित समाजाकडून त्याची जी हेटाळणी होते ती दूर व्हावी आणि मद्यपानाला सभ्य स्वरूप प्राप्त व्हावं, हा या मागचा संस्थेचा उद्देश. मी माझं मृत्यूपत्र तयार करणार आहे, तुम्ही पण करा. मी मेल्यानंतर माझ्या घराचा गुत्ता करा, त्याला रात्रंदिवस उघडा ठेवण्यासाठी सुजित सरकार दरबारी खटपट करून परवानगी मिळते. मी मेल्यानंतर माझ्या तोंडात गंगोदक सोडू नका, तुळशी पत्र ठेवू नका, त्याऐवजी दारूचे 4 थेंब तोंडात टाका आणि वर उचला, म्हणजे प्राण जाताना ठसका जरी लागला दारू फुकट जाणार. माझ्या कार्याच्या दिवशी एका सत्पात्र ब्राह्मणाला सडकून दारू पाजा आणि वर 1.25 बाटली दक्षिणा द्या. आणि आता चला माझ्या बरोबर प्यायला, टू माय हेल्थ. चला. दिलेली जास्त झाली.